आपण पाहत आहात आरबी लाईव्ह न्यूज. बामरूड राणीचे येथे 18/7/2025 रोजी बँक ऑफ बडोदाच्या स्थापना दिवसानिमित्त महिला बचत गटाचा लोन वितरण मेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी बचत गटाच्या महिला व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. तसेच बँक ऑफ बडोदाचे जळगाव जिल्हा क्षेत्रीय कार्यालय प्रमुख राहुल गीते, बँक ऑफ बडोदाचे बामरूड बँक मॅनेजर संदीप महाले उपस्थित होते. बचत गटामार्फत तालुका व्यवस्थापक सूर्यप्रताप राऊत, संदीप खेडकर, लखन वाघमारे, वसंत पाटील हे तालुका पदाधिकारी उपस्थित होते. तसेच बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर यांनी बचत गटाच्या महिलांना लोन विषयी मार्गदर्शन केले. तसेच गावातून बचत गटातील बँक सखी रुपाली संजय आढाव, CRP म्हणून माधुरी पाटील आसनखेडा, अनिता भदाणे, वंदना सूर्यवंशी, कीर्ती पवार, सुमय्या तडवी, शीतल पाटील तसेच आसनखेडा येथील अशोक देवराम पाटील उपस्थित होते. तसेच गावातील बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. जे काही आता आपण नवीन गटाचे तयार करायचे किंवा नवीन गटाचे जे तुम्हाला बचत गट जे हे करायचे आहे, स्थापन करायचं आहे, तर कुठलाही बचत गट बनवण्याच्या अगोदर 1-2 लोक असतात, त्याच्यात अध्यक्ष आणि सचिव. अध्यक्ष सचिवाचं आधार कार्ड आणि तसंच पॅन कार्ड हे गरजेचं आहे आपल्याला. त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला गट स्थापन करायचं आहे त्या गटाचं एक पॅन कार्ड बनवून मिळतं खातं उघडायच्या अगोदर. काय होतं, वारंवार तुम्ही पॅन कार्ड न दिल्यामुळे ते खातं ॲटोमॅटिकली सिस्टम आमचं फ्रीज करतं. म्हणजे त्या खात्यात कुठलाही गैरव्यवहार किंवा व्यवहार तुम्हाला गैरव्यवहार होऊ नये म्हणून त्या खात्याला अडथळा येतो. म्हणून जर तुमच्या गटाचं पॅन कार्ड असेल तर वारंवार खाते फ्रीज होत नाही. आता सर्रास काय होतं, तुमचे खाते फ्रीज होऊन जातात. महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने खाते फ्रीज होतात, बरोबर. तर गट स्थापन करते वेळेस तुम्ही बचत गटाचं पॅन कार्ड बनवलं तर ते तुम्हाला म्हणजे जोपर्यंत तुमचा गट आहे ना, 10 वर्ष, 20 वर्ष, 50 काही अडचण येणार नाही. त्यामुळे पॅन कार्ड हे काढूनच घ्या. आणि आता जे बचत गट बरेच आहेत त्यांचे जे गटाचे जे गाठी फ्रीज व्हायला लागले त्यांनी प्रत्येकाने पॅन कार्ड काढून घेणं गरजेचं आहे. अध्यक्ष सचिवाचं असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर गटाचं पॅन कार्ड सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि सर्व महिलांना माझी विनंती आहे की आपलं चहा नाश्त्याचं जे काही कप असेल की नाही ते एकत्रित ठेवा, जेणेकरून ते ग्रामपंचायत आहे ना त्यांनाही त्रास व्हायला नको. आपण झाला आहे तर आम्हाला ते कर्ज भेटलं, म्हणजे पहिले अंतर्गत कर्ज भेटलं ते 13,000 रुपये ते सुद्धा आम्ही बचतमध्ये टाकलं. लगेच 2.5 लाख रुपये भेटले तर आम्ही 10 म्हशी घेतल्या. 25,000 रुपये भेटले. 10 म्हशी स्वस्ताच्या काढले. 2006 मध्ये 10 म्हशी घेतल्या. त्या म्हशींची प्रगती केली, काही उद्योग व्यवसाय केला तर आमचे घरं दारं एकदम ठीक झाले. आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं आहे.